हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील गुरुद्वारा परिसरात असलेल्या मोठा तलाव सुशोभीकरणाचे काम सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। या कामादरम्यान जमिनीखाली एक रहस्यमय भुयार सापडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सापडलेल्या या भुयाराची सत्यता आणि ऐतिहासिक महत्त्व सरकारने तपासून पाहावे या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या ठिकाणाची पाहणी करण्यात आली। यावेळी विहिंपचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, प्रांत संघटन मंत्री गणेश मोकाशी, संतोष कुलकर्णी, डॉक्टर संदीप कोरे, प्रकाश शहाणे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश काळे, नागेश शंकेवार आणि जिल्हा सहमंत्री नितीन आंबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे भुयार नेमके कशाचे आहे आणि त्याचा इतिहास काय याबाबत पुरातत्व विभागाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। हा वसमतच्या परिसरामध्ये असणारा जुना तलाव आहे। या तलावाच्या अतिवृष्टीमुळे 2 वर्षापूर्वी तो फुटला आणि त्याचं पाणी बरचसं मोठ्या प्रमाणात शहरामध्ये गेलं। आता दुसरी गोष्ट अशी आहे की या तलावाच्या परिसरामध्ये जो गुरुद्वारा दिसतोय समोर, त्या गुरुद्वारामध्ये पूजनीय गुरु गोविंद सिंग महाराजांचा निवास 20, 21, 25 दिवस होता असं म्हणतात। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि हे जे खोदकाम करताना जे काही लक्षात येतं आहे त्याच्यामध्ये जरी काही चर्चा असल्या तरी देखील या चर्चेचं उत्तर हे पुरातत्व खात्याने त्याचं नीट संशोधन करून उत्खनन करून योग्य ते प्रकारे त्याचं परीक्षण केलं पाहिजे आणि त्याचं जे काही आहे ते वास्तव समाजापुढे आणलं पाहिजे अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे। वसमत शहरातील गुरुद्वाराच्या बाजूचा जो तलाव आहे त्या तलावाला 2 वर्षापूर्वी जे अवकाळी पावसामुळे जास्त पाणी झाल्यामुळे फुटला होता, त्याच्यानंतर नागरिकांचं भरपूर नुकसान झालं। पण त्याच्या माध्यमातून नंतर आपल्या वसमत शहराचा पाणी पुरवठा या ठिकाणाहून जी पाणी पातळी जी जमिनीमधली वाढत होती, टिकून राहत होती उन्हाळ्यामध्ये, ती आता कमी झालेली आहे। त्याच्या अनुषंगानं या ठिकाणी उत्खनन करून तलावाचा गाळ काढताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक भुयार सापडलेला आहे। त्याला मी भुयारच म्हणन, कारण याच्यामुळं की या ठिकाणी वसुमती नगरीची जी वसुमती राणी नावाची हे होती, त्याच्यामुळे आपल्या वसमत शहराचं नाव वसुमती नगरी पडलेलं आहे। आणि याच ठिकाणी एक विहीर होती पुरातन, त्या ठिकाणी वसुमती नावाची राणी जी की आंघोळीला पाणी घेत होती अशी एक आख्यायिका आहे, वसमतच्या जुने लोक सांगतात। त्याच्यामुळं या ठिकाणी ह्या तलावाला असे इथं वसमत शहरामध्ये 3 तलाव आहेत आणि प्रत्येक तलावामध्ये काही ना काही हिंदू संस्कृतीनुसार ज्या काही शिला, त्याला मूर्त्या किंवा हिंदू समाजाचे प्रतीक असणारे बऱ्याचशा गोष्टी या 3 तलावामध्ये आहेत। हे एकच तलाव असा आहे की याच्यामध्ये एक भुयार सापडले, पण याच्या आणखी 2 तलाव दुसरे आहेत वेगळे, ज्या ठिकाणी काही लोकांनी अतिक्रमण केलंय, ते सुद्धा काढण्यात आलं पाहिजे आणि त्या ठिकाणचे सुद्धा असे खोदकाम करून गाळ काढला पाहिजे आणि नगरपालिकेने ते ॲक्वायर केले पाहिजे। ऐतिहासिक वास्तू जे आहे ते तुमचं मागणार आमचं एकच म्हणणं आहे, वसमतचे 3 तलाव असेच खोदकाम करून पूर्ण गाळ काढण्यात यावा। त्या ठिकाणी जे काय निघेल ते पुरातत्व खात्यानं पूर्ण समाजासमोर आणलं पाहिजे आणि हिंदू समाजाचं ज्या ज्या ठिकाणी काही सापडेल त्या त्या ठिकाणी हिंदू समाजाला न्याय दिला पाहिजे। या बाबत काय बोलणार तुम्ही? भुयार सापडले मी आता सांगितलं ना, आता तेच सांगितलं मी की जे काय होईल ते पुरातत्व खात्याने या ठिकाणी येऊन चौकशी करावी आणि ती समाजासमोर आणावी। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।